नमस्कार, स्वागत आहे स्वाद बाय वैशालीमध्ये. केक खायचा आहे, पण मैद्याशिवाय आणि हेल्दी. मग हा रागी चोको अप्पे केक तुम्ही नक्की ट्राय करा. यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी नाचणी, अर्धी वाटी दही, 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा कॉफी पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, 3/4 कप गूळ, चिमूटभर मीठ, 1/4 कप तूप, 3 चमचे व्हॅनिला इसेन्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी घेतला एक मोठा बाउल. त्यामध्ये मी घालत आहे दही, गूळ, तूप, व्हॅनिला इसेन्स. याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी याला विस्करच्या साहाय्यानं मिक्स करत आहे. यामुळे यातील गाठी व्यवस्थित मिक्स होतील आणि गूळ वितळला जाईल. जोपर्यंत आपला गूळ वितळत नाही तोपर्यंत याला व्यवस्थित हलवायचं. हे पहा, अशा प्रकारे आपलं मिश्रण खूप छान एकजीव झालं आहे. आता या बाउलवरती मी चाळणी ठेवून याच्यामध्ये घालत आहे नाचणीचं पीठ. ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. पीठ चाळल्यामुळे केक हलका, मऊ आणि चांगल्या टेक्स्चरचा होतो. आता या चाळणीमध्ये मी घालत आहे कोको पावडर, कॉफी, मीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. यालाही मी व्यवस्थित चाळणीच्या साहाय्याने चाळून घेत आहे. आता या सर्व साहित्याला मी हलक्या हातानं विस्करच्या साहाय्यानं फक्त मिक्स करणार आहे. याला जास्त हलवत बसायचं नाही. आता आपलं बॅटर झालं आहे तयार. इकडे मी गॅस पेटवून गॅसवर तवा ठेवून त्यावर आप्पे पात्र ठेवत आहे. आज आपण आप्पे पात्रातच केक बनवणार आहोत. गॅसची फ्लेम हाय ठेवून अगोदर आप्पे पात्र गरम करून घ्यायचे. आता आपले हे आप्पे पात्र गरम झाले आहे. आता मी याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेत आहे. तेल लावून झाले की यामध्ये मी आपण तयार केलेले बॅटर घालणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी आप्पे पात्रात बॅटर घालत आहे. एक छोटी टिप: आप्पे पात्र ओव्हरफिल करू नका, बॅटर स्टीम होताना वर येतं. आता यावर झाकण ठेवून याला मी 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर असेच ठेवणार आहे. हे पहा, 15 मिनिटं झालेले आहे आणि आता अशा प्रकारे आपण केकला हात लावून बघायचं. जर केकचं बॅटर हाताला चिटकत नसेल तर समजायचं की आपला केक रेडी आहे. या केकला दोन्ही साईडने भाजून घेण्याची गरज नसते, याला एकाच साईडनं भाजायचं. आता आपले हे केक रेडी आहेत. याला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. खूपच छान आपले छोटे छोटे केक तयार झाले आहेत आणि हे आप्पे पात्रातून सहज निघतात. आता आपण आप्पे पात्रामध्ये आपलं राहिलेले बॅटर घालणार आहोत. त्यासाठी आपण या आप्पे पात्राला टिश्यू पेपरने अगोदर पुसून घ्यायचे आणि नंतर थोडंसं तेल घालून आपण राहिलेलं बॅटर यामध्ये घालणार आहोत. हे केक बनवताना आप्पे पात्र डायरेक्ट गॅसवर ठेवायचे नाही, म्हणून मी याला तव्यावर ठेवले आहे. आपण तयार केलेल्या मिश्रणात आप्पे पात्रात 2 वेळा केक तयार झाले. अशा प्रकारे आपले तयार झाले आहेत रागी चोको अप्पे केक आणि यावर मी घालत आहे आता चॉकलेट सिरप. हे मिनी केक खूपच हेल्दी आहेत, कॅल्शियम रिच आणि मुलांनाही खूप आवडणारे. सुपर सॉफ्ट, स्पॉन्जी आणि एकदम डिलिशियस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. धन्यवाद.